नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्रतिमा जगताप. मित्रमैत्रिणींनो, आज श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमीचा सण देखील आज आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, समाज माध्यमांवर आज आपण नागपंचमीची गाणी ऐकतोय, झोक्याची गाणी ऐकतोय, फेराची गाणी ऐकतोय आणि शंभू महादेवाची सुद्धा गाणी ऐकतोय, श्रावणाची गाणी ऐकतोय, हिरवाईची गाणी ऐकतोय. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बहिणाबाई चौधरी यांची कविता, लेवा गणबोलीतली ही कविता. याचं खास कारण आहे बरं का. आज बहिणाबाई चौधरी अर्थात खानदेशची सरस्वती असं ज्यांना म्हटलं जातं, त्या बहिणाबाई चौधरी यांची तिथीप्रमाणे जयंती आहे. बहिणाबाई आपल्या तान्हुल्या सोपानाला एका हाऱ्यात म्हणजे टोपलीत घालून शेतावर येते. एका झाडाखाली तो हारा ठेवते आणि शेतात काम करू लागते. आणि मग पुढं काय घडतं हे सगळं बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. बहिणाबाईंची ही कविता म्हणजे एक कथाकाव्य म्हणूयात, आई आणि तिच्या तान्हुल्याची कहाणी म्हणूयात. बहिणाईच्या लेवागण बोलीतील ही नागपंचमीची सुद्धा कहाणी मला वाटते. आज नागपंचमीच्या निमित्तानं ही कविता तुम्हाला ऐकवताना विशेष आनंद होतोय आणि बहिणाबाईंच्या स्मृतीला वंदन करून सादर करते बहिणाईची ही सुंदर अशी कविता. लेवा गणबोलीतली ही कविता आहे. लक्षपूर्वक ऐका. उचलला हारा हरकल मन भारी, उचलला हारा हरकल मन भारी, निजला हाऱ्यात तान्हा माझा शिरी हरी. डोक्यावर हारा वाट मयाची धरली, मयाची म्हणजे मळ्याची. डोक्यावर हारा वाट मयाची धरली, भवयाचा मया आंबे खाले उतरली. उतारला हारा हलकल माझं मन, उतारला हारा हलकल माझं मन, निजला हाऱ्यात माझा तान्ह का सोपान. लागली कामाले उसामधी धरे बारे, लागली कामाले उसामधी धरे बारे, उसाच्या पानाचे हाती पायी लागे चरे. ऐकू ये आराई धावा धावा घात झाला, आराई म्हणजे आरोळी. ऐकू ये आराई धावा धावा घात झाला, अरे धावा लव करी आंब्याखाली नाग आला. तठे धावत धावत आली उभी धाववर, तठे धावत धावत आली उभी धाववर, काय घडे अवगत काय जात चरचर. फणा उभारत नाग, फणा उभारत नाग, होता त्याच्यामधी दंग, हारा उपडा पाडूनी तान्ह खेय नागासंग. हात जोडते नागोबा, हात जोडते नागोबा, माझं वाचवरे तान्ह, अरे नको देऊ डंख तुले शंकराची आन, तुले शंकराची आन. आता वाजव वाजव बालकिसना तुझा पोवा, आता वाजव वाजव बालकिसना तुझा पोवा, सांग सांग नागोबाले माझा आय करे धावा. तेवढ्यात नाल्याकडे ढोरक्याचा पोवा वाजे, तेवढ्यात नाल्याकडे ढोरक्याचा पोवा वाजे. ढोरक्या म्हणजे गुराखी बरं का. तेवढ्यात नाल्याकडे ढोरक्याचा पोवा वाजे, त्याच्या सुराच्या रोखानं नाग गेला वजे वजे. तवा आली आंब्याखाली उचललं तान्हक्याले, तवा आली आंब्याखाली उचललं तान्हक्याले, फुकीसनी दोन्ही कान मुके कितीक घेतले. देव माझा रे नागोबा, देव माझा रे नागोबा, नाही तान्ह्याले चावला, सोता व्हईसनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेयला. खेयला म्हणजे खेळला.
देव माझा रे नागोबा, नाही तान्ह्याले चावला, स्वतः व्हईसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशी खेयला. कधी भेटशी न तवा, हे नागोबा कधी भेटशी न तवा, होतील रे भेटे गाठे, येत्या नागपंचमीले आणि न दुधाची वाटे, येत्या नागपंचमीले आणि न दुधाची वाटे. मित्रमैत्रिणींनो, अशी बहिणाई, सहज सुंदर ओव्या करणारी, कविता करणारी, एक अक्षरसुद्धा शिकलेली नाही अशी बहिणाई. पण बघा किती सुंदर कविता. एक प्रसंग शेतामधला, तिचा सोपाना टोपलीत झोपवलेला आणि बहिणाई कामाला लागलेली, आणि तेव्हा आलेला नागोबा आणि सगळी कहाणी आपल्या काव्यातून, आपल्या ओवीमधून बहिणाई आपल्याला देऊन गेली. आज नागपंचमी, बहिणाईची जन्मतिथी. विनम्र अभिवादन करूया आणि निरोप घेऊयात. नमस्कार.